म्हणजेच मंगळवारी उमेदवारी अर्ज भरायचा शेवटचा दिवस आणि ठाकरे सेना आणि काँग्रेस यांच्यात अजूनही समेट झालेला नाही। 85 जागांवर एकमत झाल्याचं जाहीर करणाऱ्या संजय राऊतांनी कोण किती जागा लढवणार हे अजूनही जाहीर केलेलं नाही। त्यांनी तर सांगली पॅटर्न राबवत उमेदवारांची नावं जाहीर करण्याऐवजी त्यांना थेट एबी फॉर्मच वाटायला सुरुवात केली आहे। हा वादाचा मोठा मुद्दा आहे, पण सगळ्या वादात शरद पवार काय भूमिका घेणार हे महत्त्वाचं आहे। तिकडे महायुतीचं जागा वाटप जाहीर झालेलं नाहीये, पण त्यांच्यात खडखडाट नाहीये। तिन्ही पक्षांचे नेते बैठका घेऊन प्रश्न सोडवतायत। माध्यमांमध्ये उणीधुणी काढायचा प्रकार नाही। महाविकास आघाडीची लक्तर मात्र ठाकरे गट आणि काँग्रेसचे नेते वेशीला टांगतायत। आत्ताच त्यांच्यात अशी मारामारी सुरू असेल तर पुढे काय होणार असा प्रश्न आता मतदारांना पडणारच ना। आणि सत्तेत येण्यासाठीची ही मारामारी सुरू असेल तर जनतेचा विचार कोण करणार? असो, या सगळ्या राजकीय धुराळ्यात शरद पवार काय भूमिका घेतात हे महत्त्वाचं आहे। आणि त्यांच्यासारखा मुरलेला नेता दोघांच्या भांडणात आपला राजकीय लाभ उचलणार नाही असं तर होणारच नाही। काँग्रेस ठाकरे वादात पवार काय करू शकतात यावर आज आपण थोडासा प्रकाश टाकूया। कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका। तुमची मतं आमच्यासाठी महत्त्वाची असतात, ती दिशादर्शक असतात, त्यामुळे कमेंट नक्की करा। नमस्कार, मी शुभांगी आणि कॅमेरामध्ये आहे मनोज मांडवकर। आज शरद पवार उगेंद्र पवारांचा उमेदवारी अर्ज भरताना हजर होते। महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये चांगला समन्वय आहे असा दावा त्यांनी सुद्धा केलाय। महायुतीसारखंच त्यांचंही जागा वाटप झालेलं नाही। काँग्रेस 105 जागांवर लढणार असं विजय वडेट्टीवारांनी खूप आधी जाहीर केलं होतं। म्हणजेच अगदी 85-85-85चा फॉर्म्युला जाहीर होण्यापूर्वी काँग्रेसचे नेते 105चा आकडा लावून बसले होते, पण त्यांच्यावर कुरघोडी केली ती ठाकरे गटानं। आतापर्यंत जाहीर झालेल्या उमेदवार यादीनुसार महाविकास आघाडीतल्या काँग्रेस पक्षाने 99, उद्धव ठाकरे गटाने 84 तर शरद पवारांच्या गटाने 82 ठिकाणी उमेदवार दिले आहेत। म्हणजेच महाविकास आघाडीनं आतापर्यंत 265 जागी आपले उमेदवार दिले आहेत। उरलेल्या 23 जागांपैकी किती जागा त्यांच्या मित्र पक्षांना दिल्या जातात हा खरा प्रश्न आहे। तिकडे महायुतीत सुद्धा पूर्ण जागा वाटप झालेलं नाही। महायुतीमध्ये भाजपाने 146, शिंदेच्या शिवसेनेनं 65 तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीने 49 जागी उमेदवार उभे केलेत। म्हणजेच महायुतीचे 260 जागी उमेदवार जाहीर झालेले आहेत। सर्वाधिक उमेदवार हे महाविकास आघाडीचे जाहीर झाले असले तरी त्यांच्यातल्या वादाच्या बातम्या पुढे येत आहेत। दैनिक लोकमतचे मुंबई आवृत्तीचे संपादक अत्यंत ज्येष्ठ पत्रकार अतुल कुलकर्णी यांनी लोकमतमध्ये एक लेख लिहिलाय। त्यात त्यांनी महाविकास आघाडीच्या तिन्ही नेत्यांच्या बैठकीत काय घडलं हे सांगितलंय। अर्थात खरं खोटं कोण जाणे असं वाक्य लिहायला ते अजिबात विसरले नाहीयेत, पण कुलकर्णी यांच्यासारखा ज्येष्ठ पत्रकार नेत्यांशी बोलल्याशिवाय अशी माहिती देणार नाही। काँग्रेसनं तुटेपर्यंत ताणू नये असं विधान उद्धव ठाकरेंनी केल्याचं तुम्हाला आठवत असेलच ना। त्यावेळी शिवसेना स्वबळावर निवडणूक लढवण्याच्या तयारीत अशा बातम्या चॅनलच्या सूत्रांच्या तोंडून पेरल्या गेल्या होत्या, पण हे तुम्हाला आठवत असेलच। याचा संदर्भ घेतला तर कुलकर्णी यांनी लिहिलेल्या लेखात काही तर तथ्य असेल असं वाटतं। आपल्या लेखात ते म्हणतात, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात समन्वयक म्हणून शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे चर्चेला गेले होते। त्यानंतर सगळे नेते पुन्हा चर्चेला बसले होते। शरद पवार गटाचे जयंत पाटील यांनी विदर्भातल्या 15 जागांपैकी कोणत्या जागांवर विचार करायचा असा सवाल करत यादी संजय राऊतांकडे दिली। तेव्हा राऊतांनी ती यादी पाहिली आणि या तर आमच्याच जागा आहेत, यावर कसली चर्चा करायची असं सांगत चर्चेवरच पाणी सोडलं। राऊतांची भूमिका पाहून काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते बैठकीतून बाहेर पडले, असा तो किस्सा आहे। आता पुन्हा चर्चेची गराळं सुरू आहेत। आता मी वर उल्लेख केलेला सांगली पॅटर्न काय आहे ते पाहूयात। लोकसभा निवडणुकीच्या वेळी जागा वाटपाची चर्चा सुरू असतानाच ठाकरे सांगलीत गेले आणि त्यांनी एकतर्फी निर्णय घेत चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर करून टाकली। ही बाब काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना रुचली नाही। शेवटी सांगलीतून काँग्रेसच्या विशाल पाटील यांनी बंडखोरी करून अपक्ष म्हणून अर्ज भरला आणि चंद्रहार पाटील यांना निवडणुकीत हरावं लागलं होतं। तसाच काहीसा प्रकार आता उद्धव ठाकरे गटानं सुरू केलाय। उमेदवार यादी जाहीर न करता त्यांनी उमेदवारांना थेट एबी फॉर्मच वाटायला सुरुवात केली आणि या प्रकारामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली नाही तरच नवल। अहो, मला एक सांगा, जर एकत्र लढणार आहेत तर चर्चेतून मार्ग काढता येतो ना। पण पक्ष फुटून आपली ताकद अर्धी झालेली असताना सुद्धा ठाकरे गट एवढी मुजोरी दाखवतोय, ते काँग्रेस आणि शरद पवारांना तरी कसं सहन करावं? ज्या काँग्रेसला लोकसभा निवडणुकीत विदर्भात सगळ्यात जास्त जागा मिळाल्या, ती काँग्रेस पार्टी विदर्भात तडजोड का करेल? आणि सांगलीच्या अनुभवानंतर तर शरद पवारही आता सावध झालेत। आता कदाचित ते पडत्याची भूमिका घेतील।
पण निकालानंतरच खरं गणित मांडलं जाणार याची त्यांना पुरेपूर कल्पना असल्यामुळे काँग्रेस आणि ठाकरे गटाच्या वादात ते आपलाही पत्ता रिंगणात फेकणारच आहेत. महाविकास आघाडीच्या जागावाटपाची आकडेवारी पाहिली तर पवार गटाकडे 76 किंवा 77 जागा येतात. म्हणजेच त्यांचे सगळ्यात कमी आमदार निवडून येणार. असं असलं तरी त्यांचे आमदार हे निकालानंतर महत्त्वाची भूमिका पार पाडणार आहेत. मुख्यमंत्री पद मला द्या नहीं तो मैं चला अशी भूमिका पवार घेऊ शकतात. कारण उद्धव ठाकरेंनीच राज्याच्या राजकारणात विचारधारा, नैतिकता, मैत्री, युती धर्म हे सगळं झूट असतं हे दाखवून दिलंय आणि त्यात पवार तर माहीर आहेत. आणि त्यामुळेच निकालानंतर शरद पवार महाविकास आघाडीत राहतीलच याची काही गॅरंटी नाहीये. आणि म्हणूनच ठाकरे गटानं कितीही आदळआपट केली तरी खरी गंमत ही 23 नोव्हेंबर नंतरच येणार आहे. तेव्हा महाविकास आघाडीच्या अस्तित्वाचा फैसला होईल. कदाचित ठाकरे आणि काँग्रेस आपल्याला एकत्रितपणे विरोधी पक्ष नेत्याच्या पदासाठी भांडताना सुद्धा दिसू शकतील. असो, शेवटी जनता जनार्दनच ठरवेल की मुख्यमंत्री कोण होणार. महाविकास आघाडीच्या या गोंधळात महायुतीचे नेते मात्र संयम बाळगताना दिसून येत आहेत. कारण त्यांच्याकडे कॅमेरा प्रेमी वाचाळ नेते कमी आहेत आणि त्यामुळेच जे एका शिस्तीत निवडणुकीला सामोरे जातील त्यांनाच यश मिळेल हे नक्की. पण मुख्यमंत्री पदासाठी एवढी मरमर करणारे महाविकास आघाडी नेते जर चुकून सत्तेत आलेच तर पुढे महाराष्ट्राचं काय होणार याचा विचार न केलेलाच बरा. तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा, कारण तुमचं मतही महत्त्वाचं आहे. शरद पवार निकालानंतर नेमकी कोणती भूमिका घेणार? महाविकास आघाडीत ते दुय्यम भूमिकेवर समाधान मानतील का, की अजित पवार आणि शरद पवार गट नंतर एकत्र होऊन महायुतीत सामील होईल? निकालानंतरच चित्र काय असू शकेल हे आम्हाला नक्की कळवा. कृपया आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.